म्यूट करा. हॅलो. तर आज आपण स्टार्टिंगला बघणार आहोत की तुम्हाला तुमचे कोड्स वगैरे कुठे रन करायचे. ठीक आहे. त्या दिवशी मी तुम्हाला काही ऑनलाईन कंपायलर सांगितलेत, जसं की प्रोग्रामिज, GDB ऑनलाईन कंपायलर. ठीक आहे. तर आज आपण अजून एक बघणार आहोत. तर याचं नाव आहे बघा, रेप्लिट. ठीक आहे. रेप्लिट. तर आता हे रेप्लिट काय आहे? ठीक आहे. तर बघा, तुम्हाला रेप्लिटमध्ये अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर रेप्लेट्स कसे करायचे, त्यावरती कोड वगैरे कसा रन करायचा आहे, पूर्ण मी डिटेलमध्ये सांगणार. ठीक आहे. तर स्टार्टिंगला जायचं आहे, गुगलवरती जायचं आहे, ते रेप्लेट टाईप करायचं आहे. ठीक आहे. रेप्लेट पायथन वगैरे जे हवं आहे तुम्हाला, त्याचं हे एक कंपायलर आहे. ठीक आहे. तुम्हाला ऑलरेडी मी 2-3 कंपायलर सांगितलेत ऑनलाईन, बरोबर. यावरती या रेप्लेटचा फायदा काय माहिती आहे का? रेप्लेटवरती तुम्ही जेव्हा तुमचे कोड रन कराल, तुमचे कोड तिथे सेव्ह राहणार. तुम्ही त्याला स्पेसिफिक नाव देऊन स्पेसिफिक सेव्ह करू शकता. ठीक आहे. तर इथे यायचं, रेप्लेट पायथन टाईप करायचं, 1 नंबरच्या लिंकवरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता माझं इथे ऑलरेडी अकाउंट आहे. ठीक आहे. तर इथे यायचं, तुम्ही तुमचं अकाउंट वगैरे क्रिएट करायचं. अकाउंट क्रिएट केल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला एक रेप्लेट क्रिएट करायची. हे बघा, इथे क्रिएट रेप्लेटचा ऑप्शन आहे, बरोबर. नाहीतर इथे क्लिक करायचे. इथे बघा, लेफ्ट साईडला दिसतंय क्रिएट रेप्लेट म्हणून, दिसतंय का? येस सर. ओके. इथे क्रिएट रेप्लेटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला विचारते कुठली लँग्वेज हवी आहे, काय हवी आहे. ठीक आहे. तर इथे जस्ट अ मिनिट, आपण ऑलरेडी पायथॉन सिलेक्ट केलेली आहे बघा, पायथॉन सिलेक्ट केलेली. ठीक आहे. तर इथे तुम्हाला त्याचं टायटलचं नाव द्यायचं. आता आपण आपला डे 2 आहे तर डे 2 नाव देऊ. ठीक आहे. डे 2. इथे बघा, खाली ऑप्शन आहे क्रिएट रेप्लेट म्हणून, दिसतंय का? क्रिएट हो रेप्लेट. दिसते ओके. दिसते. क्रिएट रेप्लेट केल्यानंतर अशी एक विंडो येईल तुमच्या समोर. ठीक आहे. म्हणजे या प्रकारे तुम्ही तुमचा प्रत्येक कोड इथे सेव्ह करू शकता. ठीक आहे. तर मग इथे तुमचा कोड राईट होईल आणि इकडे तुमचं आउटपुट येईल. ठीक आहे. बरं. आता सपोज काल तुम्हाला सरांनी भरपूर काही सांगितलंय, कसं असतं, काय असतं, पायथॉन वगैरे कसं डाउनलोड केलंय तुम्ही, कसं इन्स्टॉलेशन केलंय पायथॉनसाठी वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला सांगणार स्टार्टिंगपासून. ठीक आहे. तर आपण पायथॉन लँग्वेज ही का चूज केली, पायथॉन लँग्वेज आपण का चूज केली. बरं. तुम्हाला जर मशीन लर्निंग सारख्या फील्डमध्ये जायचं असेल, मशीन लर्निंग, त्याच्यानंतर AI सारखं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच्यानंतर डेटा सायन्स असेल, डेटा सायन्स असेल, अशा जर फील्ड्समध्ये तुम्हाला जायचं असेल, तर याच्यासाठी इम्पॉर्टंट काय शिकायला लागेल? म्यूट कर, म्यूट कर, म्यूट. संकेत, नागेश, म्यूट करा. हां, ओके. थँक्यू. ओके. याच्यासाठी आपण शिकणार, म्यूट आहे सर. ओके, ह्याच्यासाठी आपण शिकणार पायथॉन. ठीक आहे. तुम्हाला जर मशीन लर्निंग सारख्या फील्डमध्ये जायचं असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या फील्डमध्ये जायचं असेल, डेटा सायन्स सारख्या फील्डमध्ये जायचं असेल, तर यासाठी आपण काय शिकणार? पायथॉन. बरं, आपण पायथॉनच का चूज केली? आपण पायथॉनच का चूज केली? कारण की ही सर्वात इझिएस्ट लँग्वेज आहे. कशी लँग्वेज आहे? सर्वात इझिएस्ट लँग्वेज. तर तुम्ही याच्यामधनं वेब डेव्हलपमेंट सुद्धा शिकू शकता. ठीक आहे. वेब डेव्हलपमेंट, नंतर एक Django म्हणून फ्रेमवर्क आहे, Django. ठीक आहे. ते पण तुम्ही याच्या थ्रू शिकणार. हे एक फ्रेमवर्क. ठीक आहे. बरं. याच्यासाठी आपण आता पायथॉन शिकणार. ठीक आहे. बरं. याच्यानंतर आपण पायथॉन का शिकणार? पायथॉन ही सर्वात इझिएस्ट लँग्वेज आहे, त्याच्यामुळे आपण स्टार्ट केली स्टार्टिंगला पायथॉन. ठीक आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त यूज होणारी लँग्वेज कुठली आहे? तर पायथॉन. त्याच्यामुळे आपण आज पायथॉन स्टार्ट केली. आपला सेकंड डे आहे. काल फर्स्ट डेला तुम्हाला सांगितलं इन्स्टॉलेशनचं वगैरे वगैरे, पूर्ण गोष्टी तुम्हाला काल क्लिअर झाल्या. ठीक आहे. बरं. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये, आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये आपण काय काय शिकणार आहोत? इंट्रोडक्शन टू पायथॉन.
आता स्टार्टिंगला आपण करणार इंट्रोडक्शन टू पायथॉन. बरं, याच्यामध्ये आपण काय शिकणार? एक नंबरला इनपुट आउटपुट. याच्यामध्ये इनपुट कसं घेतात, आउटपुट कसं येतं, काय वगैरे आपण ते बघणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड थिंग काय बघणार आपण? व्हॅरिएबल्स काय असतात. व्हॅरिएबल्स. ठीक आहे. व्हॅरिएबल्स झाल्यानंतर आपण बघणार डेटा टाइप्स. काय बघणार? डेटा टाइप्स. ओके, ठीक आहे. डेटा टाइप झाल्यानंतर आपण काय बघणार? ऑपरेटर्स काय असतात. ऑपरेटर्स. ठीक आहे. तर आज उद्या डे 2 डे 3 मध्ये आपण या गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे. बरं, ठीक आहे. आता आपण स्टार्ट करणार व्हॉट इज प्रोग्रामिंग. आता तुम्ही शिकताय तर पायथॉन तर तुम्ही स्टार्ट केली, पण प्रोग्रामिंग काय असतं तुम्हाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे व्हॉट इज प्रोग्रामिंग? कोणी सांगेल? हॅलो, कोणी सांगेल व्हॉट इज प्रोग्रामिंग? एनीवन? बरं, ठीक आहे. व्हॉट इज प्रोग्रामिंग. आता आपण स्टार्टिंगला बघू प्रोग्रामिंग काय असतं. प्रोग्रामिंग ही तुमच्या दोन मेजर कंपोनंट पासून बनलेली आहे. टू मेजर कंपोनंट्स. ठीक. तर ते दोन कंपोनंट्स काय आहेत? तर एक नंबरला आहे तुमची मशीन. बरोबर. बरं, आता सर मशीन म्हणजे काय? मशीन म्हणजे तुमचा लॅपटॉप असू शकतो, तुमचं पर्सनल कम्प्युटर असू शकतं. ओके, दॅट्स कॉल्ड मशीन. ठीक. ठीक आहे सर. फर्स्ट मेजर कंपोनंट आम्हाला कळाला आहे. आता सेकंड काय? सेकंड आहे तुमचा कोड. सेकंड काय तुमचा कोड. बरं, तर आपण काय करणार? कोड राईट करणार. बरोबर. काहीतरी कोड लिहिणार आपण, काहीतरी कोड राईट करणार, काहीतरी लिहिणार, आणि तो आपल्या मशीनपर्यंत आपल्याला पोहोचवायचा इन दी फॉर्म ऑफ इन्स्ट्रक्शन्स. कुठल्या फॉर्ममध्ये? इन्स्ट्रक्शनच्या फॉर्ममध्ये. तर यालाच आपण म्हणतोय प्रोग्रामिंग. ठीक आहे. बरं, प्रोग्रामिंगचे दोन मेजर कंपोनंट्स. फर्स्ट वन इज मशीन, सेकंड वन इज कोड. बरं, मशीन म्हणजे काय सर? मशीन म्हणजे लॅपटॉप किंवा कम्प्युटर. ओके. सेकंड वन काय? कोड. आपण काय करणार? कुठला असं तरी एखादा कोड लिहिणार. आता कोड आपण कुठली लँग्वेज चूज केली? पायथॉन. बरोबर. म्हणजे आपण तो कोड पायथॉनमध्ये लिहिणार, आणि ते पायथॉन कुठल्या तरी कंपायलरमध्ये लिहिणार, कुठल्या तरी इंटरप्रेटरमध्ये लिहिणार. तर ते काय करणार? तुमची हाय लेवल जी लँग्वेज आहे त्याला लो लेवल मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणार इन दी फॉर्म ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तुमचे इन्स्ट्रक्शन्स कुठल्या फॉर्ममध्ये असतील? तुमचे इन्स्ट्रक्शन्स असतील 0 अँड 1च्या फॉर्ममध्ये. बरोबर. स्टार्टिंगला तुम्ही शिकलात 0s अँड 1च्या फॉर्ममध्ये असणार. ओके सर, यालाच म्हणतात येस सर. ओके सर, यालाच म्हणतात प्रोग्रामिंग. ओके, ठीक आहे. तर याच्यानंतर आपण बघणार. बरं सर, ठीक आहे. मग आपण कम्प्युटरला आपल्या लँग्वेजमध्ये नाही समजून सांगू शकत का? आता याचसाठी मग ह्याच लँग्वेजेस का बनवल्यात? पायथॉन सारख्या, जावा सारख्या, C++ सारख्या. तर बेटा याच्या मागे रिझन आहे की कम्प्युटरला कम्प्युटरला तुमच्या लॅपटॉपला, तुमच्या मशीनला आपल्या मराठीसारख्या लँग्वेज, इंग्लिशसारख्या लँग्वेज, नंतर हिंदीसारख्या लँग्वेज कळत नाही. त्याच्यामुळे या स्पेशल लँग्वेजेस बनवलेल्या आहेत. त्या लँग्वेजेस आहेत पायथॉन, C++, जावा, जावास्क्रिप्ट, एक्सेट्रा. ठीक आहे. बरं, म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं की कम्प्युटरला कुठली तरी लँग्वेज लागते, त्याला आपली लँग्वेज कळत नाही. बरोबर. त्याच्यासाठी आपण या लँग्वेजेस शिकतो. ओके. हां, आता त्यामध्ये काय माहिती आहे का? तुमच्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, बरोबर. आता सपोज तुमच्या भरपूर साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. बरोबर. C++, जावा, जावास्क्रिप्ट, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. तर आपण कुठली लँग्वेज स्टार्ट केली आहे? पायथॉन. ठीक आहे, आपण पायथॉनचं एक्झाम्पल घेऊ. आपण पायथॉन लँग्वेज स्टार्ट केली, तर ही लँग्वेज सुद्धा तुमच्या कम्प्युटरला डिरेक्टली समजत नाही. डिरेक्टली पायथॉन लँग्वेज तुमच्या कम्प्युटरला समजत नाही. ठीक आहे. डिरेक्टली अंडरस्टँड कम्प्युटरला होत नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार? फॉर एक्झाम्पल
आता तुम्हाला एका एक्झाम्पलवरून सांगतोय. ठीक आहे. तरच मग याच्यासाठी काय बनवलेले आहेत, कंपायलर्स बनवलेले आहेत. ठीक आहे. ते कंपायलर्स काय करतात, सपोज ही तुमची एक मशीन आहे, म्हणजे तुमचं एक कम्प्युटर आहे, बरोबर. ठीक आहे. आणि तुम्ही इकडे पायथॉनचा कोड वगैरे लिहिला, काहीतरी तुमचा कोड आहे इन द फॉर्म ऑफ पायथॉन. तुम्ही पायथॉनमध्ये कोड लिहिला, बरं. तर मी तुम्हाला जस्ट काय सांगितलंय, कम्प्युटरला तुमच्या लॅपटॉपला डिरेक्टली पायथॉन लँग्वेजेस म्हणजे कुठली लँग्वेज असो ती कळत नाही, ती डिरेक्टली अंडरस्टँड होत नाही. तर त्याच्यासाठी बनवलेले आहेत, म्हणजे मध्ये एक ट्रान्सलेटर असतं. ठीक आहे. तर तेच ट्रान्सलेटर म्हणजे तुमचं काय, कंपायलर, किंवा यालाच आपण म्हणतो इंटरप्रेटर. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं कंपायलर म्हणजे काय, बरोबर. ज्यावरती आपण कोड वगैरे, जो आपण पायथॉनचा कोड लिहिणार तो कोड ते कंपायलर ट्रान्सलेट करून कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन्स पोहोचवणार. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हॅलो हॅलो. हो येस सर. सर. ओके. म्हणजे तुमची जी पायथॉन आहे ही हाय लेवल लँग्वेज आहे. ठीक आहे. ही हाय लेवल लँग्वेज ट्रान्सलेटरकडे जाणार, म्हणजे कंपायलरकडे जाणार. कंपायलर त्याला मॉडिफाय करणार, मॉडिफाय करून त्याला सिम्पल एक मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणार, मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करणार. इज दॅट क्लिअर? ओके. तर आता आपण बघणार व्हॉट इज पायथन, एक्झॅक्ट पायथन काय. आता आपण बघितलं सर प्रोग्रामिंग काय असतं. ठीक आहे, प्रोग्रामिंग बघितलं. त्याच्यानंतर मशीनचा आणि डिरेक्टली कोडचा, डिरेक्टली प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा कसं कसं रिलेशन असतं ते सुद्धा बघितलंय, बरोबर. म्हणजे इन शॉर्टमध्ये तुमचं जे कंपायलर आहे ना, ज्यावरती आपण कोड वगैरे राईट करणार, ते काय करतं माहिती आहे का, तुमची जी हाय लेवल लँग्वेज आहे त्या हाय लेवल लँग्वेजला लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं, लो लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं. बरं. ओके सर, आता आम्हाला लक्षात आलंय की तुमचं जे कंपायलर कसं वर्क करतंय, तुमची जे हाय लेवल लँग्वेजला लो लेवल मशीन लेवल लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतं, मशीन लेवल. ठीक आहे सर, क्लिअर आहे. ओके. तर याच्यानंतर काय, ठीक आहे सर, आम्हाला कळालंय काय असतं लँग्वेज, काय असतं प्रोग्रामिंग. ओके. बरं. सर आता आपण स्टार्ट केले पायथॉन, बट पायथॉन म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. तर मग आपण बघणार व्हॉट इज पायथॉन. ओके. बर, कोणी मला सांगेल व्हॉट इज पायथॉन, एनीवन? तर पायथॉन ही काय माहिती का, सिम्पल आणि इझी टू अंडरस्टँड आहे. फर्स्ट थिंग, सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड, इझी टू अंडरस्टँड. ठीक आहे. बाकीच्या लँग्वेजेसच्या कंपॅरिझनमध्ये पायथॉन ही सर्वात इझी लँग्वेज आहे, आणि समजण्यासाठी सुद्धा कशी आहे, इझी आहे, म्हणजे इझी टू अंडरस्टँड आहे. ठीक आहे. आणि सेकंड थिंग इज काय, ही फ्री आहे, फ्री अँड ओपन सोर्स. बरं. ह्या फ्री आणि ओपन सोर्सचा मिनिंग असा आहे की बघा, तुम्ही जे काही कंपायलर्स वगैरे, जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे डाउनलोड केले, जे काही JDK जावा, सॉरी, जे काही तुम्हाला कंपायलर्स वगैरे लागतात, जे काही सॉफ्टवेअर्स लागतात, पायथॉनचे कंपायलर्स वगैरे लागतात, त्यासाठी तुम्ही काही हे केलंय का पे, एकही रुपया तुम्हाला खर्च आलाय का तिथे, नाही आलाय. तर त्यालाच म्हणतात फ्री आणि ओपन सोर्स. ठीक आहे. बरं. आणि ही कशी लँग्वेज आहे तुमची, हाय लेवल लँग्वेज आहे, हाय लेवल लँग्वेज. बरं. आता तुम्हाला कधी प्रश्न नाही पडला की पायथॉनचा कोणी शोध लावलाय बुवा, कोणी डेव्हलप केली आहे वगैरे वगैरे, याचा कधी तुम्ही विचार केला की नाही मला नाही माहिती. बट लक्षात घ्या, ही पायथॉन डेव्हलप केली आहे, ही पायथॉन डेव्हलप केली आहे गायडो वॅन रोसम यांनी, गायडो वॅन रोसम. हे एका महापुरुषांचं नाव आहे. हे अगोदर गुगलमध्ये वर्क करायचे, आता सध्या मायक्रोसॉफ्टमध्ये वर्क करतायत. तर यांनीच याचा पायथॉनचा शोध लावलेला आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. ओके. आता बघा, आता आपण बघणार इनपुट आउटपुट काय असतं, इनपुट अँड आउटपुट काय असतं.
बर बर, मला एक सांगा, तुमचा सपोज एखादा पायथॉनचा कोड आहे, एखादा कोड आहे, ठीक आहे. आपण तो कोड लिहिला, काहीतरी इनपुट घेतला, आपण काहीतरी इनपुट घेतला आणि आपल्याला इकडे आउटपुट मिळालं. ठीक आहे. याचं तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. एक बेस्ट एक्झाम्पल बघा. आपण गुगलवरती जातो. गुगलवरती असं काहीतरी एखादं हे असतं, आपण जिथे काहीतरी टाईप करतो. तिथे असा एक सर्च बार असतो काहीतरी, तिथे आपण सर्च करतो. बरोबर? तिथे आपण काहीतरी सर्च केलं. म्हणजे याला काय दिलंय आपण? इनपुट दिलंय. बरोबर? याला काहीतरी आपण इनपुट दिले आणि याच्यानंतर आपण ज्या वेबसाईटवरती जाणार, जिथे जाणार, आपल्याला जे काही कंटेंट मिळणार इनपुट दिल्यानंतर, त्या कंटेंटला आपण म्हणतो आउटपुट. बरोबर? म्हणजे आपला जो कोड आहे, आपण म्हणजे इन शॉर्ट काय आहे, गुगल आहे. गुगलवरती आपण सर्चला गेलोय, तिथे काहीतरी आपण इनपुट देणार, आपल्याला काहीतरी रिझल्टमध्ये आउटपुट मिळणार. बस असंच आहे तुमच्या कोडिंगचं. तिथे आपण काहीतरी इनपुट देणार आणि आपल्याला काहीतरी आउटपुट मिळणार. ठीक आहे. बरं, इनपुट आउटपुट क्लिअर आहे सर? ठीक आहे. तर आता आपण बघणार, आता काय बघणार, आपला आपण फर्स्ट प्रोग्राम बघूयात. ठीक आहे. सरांनी काल घेतला होता, आपण रिपीट करूयात. ठीक आहे. सपोज आपण लिहिलंय प्रिंट हॅलो वर्ल्ड. काय लिहिलंय? प्रिंट हॅलो वर्ल्ड. बर, तुम्हाला कधी हा क्वेश्चन नाही पडला का रे, की याच्यामध्ये प्रिंट का लिहिलंय? पडला असेल. ठीक आहे. बर, तुम्हाला क्वेश्चन पडलाय प्रिंट. तर हे प्रिंट काय आहे बेटा? प्रिंट एक फंक्शन आहे. प्रिंट काय आहे? एक फंक्शन आहे. ते काय करतं? ते काहीतरी प्रिंट करतं. प्रिंट समथिंग ऑन स्क्रीन. प्रिंट समथिंग ऑन स्क्रीन. ठीक आहे सर, आम्हाला लक्षात आले प्रिंट एक फंक्शन आहे. ते विचार नका करू सध्या, आपण फंक्शन्सचा पार्ट जेव्हा घेऊ तुम्हाला लक्षात येईलच काय असतात फंक्शन्स. ठीक आहे. बरं सर, प्रिंट एक फंक्शन आहे. ते काय करतं? काहीतरी प्रिंट करतं आमच्या स्क्रीनवरती, आपल्या स्क्रीनवरती. तर हे जे काही प्रिंट होतं आपल्या स्क्रीनवरती, यालाच म्हणतात आउटपुट. ओके. बरं, याचं आपण एक्झाम्पल बघू आता. डिरेक्ट डिरेक्ट कंपायलरला जाऊ, रेप्लेटला. ठीक आहे सर, इथे आलोय. इथे लिहिलंय प्रिंट. प्रिंट हॅलो वर्ल्ड. ठीक आहे सर, प्रिंट हॅलो वर्ल्ड लिहिलंय. ठीक आहे. आता आपण करणार रन. आलंय, झालंय इथे प्रिंट हॅलो वर्ल्ड झालंय. बरोबर? ठीक आहे. तर सर, आम्हाला कळालंय की प्रिंट काय असतं आणि त्याला आपण प्रिंटमध्ये ज्या काही कमांड्स लिहिणार, जे काही आपण लिहिणार, ते तिथे प्रिंट होणार. त्यालाच म्हणतो आपण आउटपुट. ओके. ठीक आहे. बरं. ठीक आहे. याच्यानंतर आपण बघणार पायथॉन कॅरेक्टर सेट. पायथॉन कॅरेक्टर सेट. पायथॉन कॅरेक्टर सेट. हे बघा, मी तुम्हाला अगोदर थिअरी वगैरे शिकवणार. थिअरी घेतल्यानंतर तुमचं प्रॅक्टिकली तिकडे तुम्हाला वर्क करून दाखवणार. प्रत्येक गोष्ट तुम्हाला वर्क करून दाखवणार. ठीक आहे. सध्या असं कन्फ्यूज व्हायचं नाही, काही नाही, गोंधळून जायचं नाही. प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली हँड्स ऑन तुमच्याकडनं मी करून घेणार. ठीक आहे. बरं. तर पायथॉन कॅरेक्टर सेटमध्ये काय आहे माहिती आहे का, आपण कुठल्या कुठल्या गोष्टी यूज करून कोड लिहू शकतो, याच गोष्टी यूज करून आपण फक्त कोड राईट करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट थिंग आहे लेटर्स. ठीक आहे. ओके सर, लेटर्स. आता लेटर्स काय आपण मराठीमध्ये बघतो, अ ब क ड इ फ आ इ ई समथिंग अँड सो ऑन. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये लेटर्स कुठले आहेत? कॅपिटल ए टू कॅपिटल झेड. बरोबर? किंवा ऑर स्मॉल ए टू स्मॉल झेड. ठीक आहे. हे झाले तुमचे लेटर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे डिजिट्स. ओके सर, डिजिट्स आम्हाला माहिती आहेत, पण कुठले डिजिट्स आपण यूज करू शकतो? ओनली फ्रॉम 0 to 9. ठीक आहे सर, डिजिट्स पण कळाले, लेटर्स पण कळालेत. आता बघूया स्पेशल सिम्बॉल्स. ओके सर, आपण कुठले कुठले स्पेशल सिम्बॉल्स यूज करू शकतो? तर याच्यामध्ये आहेत प्लस, मायनस, देन मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनसाठी आपण स्टार यूज करतो. नंतर डिवाइडसाठी असेल एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे. ओके सर, लेटर्स कळाले, डिजिट्स कळाले, लक्षात आलेत. नंतर स्पेशल कॅरेक्टर सुद्धा लक्षात आले, किंवा स्पेशल सिम्बॉल्स. ठीक आहे. बरं, याच्यानंतर व्हाईट स्पेसेस. आता सर, व्हाईट स्पेसेस म्हणजे काय? ओके. व्हाईट स्पेसेस म्हणजे काय? तुमचे ब्लँक स्पेसेस असतील. ब्लँक स्पेसेस.
किंवा तुमचे टॅब असतील किंवा न्यू लाईन असेल एक्सेट्रा. ठीक आहे, हे झालं तुमच्या व्हाईट स्पेसेस बद्दल. ओके, दॅट्स इट. म्हणजे तुम्ही पायथॉन म्हणजे एवढे कॅरेक्टर सेट आहेत, एवढे कॅरेक्टर सेट यूज करून तुम्ही तुमचे कोड राईट करू शकता. ओके, क्लिअर आहे? येस सर. ओके, आता ते कसं करणार, काय करणार, आपण जेव्हा प्रॅक्टिकली करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, बरं, ठीक आहे. आपण आता प्रॅक्टिकली जाऊ. ठीक आहे, ओके, प्रॅक्टिकली बघू. ओके सर, हा माझा पहिला कोड आहे हॅलो वर्ल्ड. ठीक आहे, नेक्स्ट. आता आपण करणार प्रिंट करणार संकेत. ठीक आहे, संकेत कास्तोडे. बरं, ठीक आहे. आपण काय केलंय, प्रिंट केले. आता आपण रन करून बघूयात आपला कोड आलाय आपला. हा बघा, हा आपला फर्स्ट लाईन ऑफ कोड आहे. त्याच्यामध्ये हॅलो वर्ल्ड होतं म्हणून हॅलो वर्ल्ड प्रिंट झालंय. सेकंड लाईन ऑफ कोड आहे, त्याच्यामध्ये आपण प्रिंट केलंय संकेत कास्तोडे. झालं संकेत कास्तोडे प्रिंट. ठीक आहे, बरं. याच्यानंतर सर आता सपोज मी प्रिंट केलंय प्रिंट माय नेम इज सचिन. ठीक आहे, ओके सर. मी प्रिंट केले माय नेम इज सचिन. ओके, रन. ठीक आहे, इथे आले माय नेम इज सचिन. ओके, आपण नेक्स्ट लाईनवरती प्रिंट केलंय प्रिंट माय एज इज 22. सपोज माय एज इज 22. बरं, केलंय आपण रन. म्हणजे पूर्ण गोष्टी तर रन झाल्या तिथे. ठीक आहे, हॅलो वर्ल्ड पण आलंय, संकेत कासोडे पण आलंय, माय नेम इज सचिन, माय एज इज 22. बरं, तुम्ही असं कधी विचार केला का रे की आपल्याला माय नेम इज सचिन आणि माय एज इज 22 हे आपल्याला एकाच लाईनवरती जर प्रिंट करायचं असेल, एकाच लाईनवरती प्रिंट करायचं असेल, तर त्यासाठी काही टेक्निक वगैरे असं कधी विचार केला असेल का तुम्ही? तर त्यासाठी आपण बघू, एकाच लाईनवरती प्रिंट करायचं असेल तर कसं करायचं. बरं, तर दोन वेगवेगळे सेंटेन्स आहेत, पण आपल्याला ते एका सेंटेन्समध्ये लिहायचं नाही. तर दोन सेंटेन्स जर आपल्याला एकत्र ॲड करायचे असतील तर त्याला आपण असं लिहू शकतो, प्रिंट माय नेम इज सचिन. बरोबर, हे झालं आपलं फर्स्ट इन्व्हर्टेड कॉमामध्ये. ठीक आहे, आणि इथे आपण कॉमाने सेपरेट करणार. लक्षात घ्या, दोन सेंटेन्स जर एका समोर एक लिहायचे असतील तर आपण कॉमाने सेपरेट करतो. तर इथे काय लिहिणार, माय एज इज 22. माय एज इज 22. ठीक आहे, बरं. बघा, आपल्याला काय करायचं आता एकाच लाईनवरती प्रिंट करायचे सर. काय प्रिंट करायचे, माय नेम इज सचिन अँड माय एज इज 22. आपल्याला एकाच लाईनवरती प्रिंट करायचं, तर आपण कॉमा आणि सेपरेट केले. कॉमा घेऊन दोन सेंटेन्स आपण सेपरेट केले. ठीक आहे सर, आपण आता रन करून बघू, रन होतात का. झालंय, एकाच लाईनवरती प्रिंट झालंय, दिसतंय दिसतंय. येस सर. ओके, झालंय का. ओके सर, आम्हाला लक्षात आलंय आता दोन सेंटेन्स एका लाईनवरती कसे प्रिंट करायचे. ओके सर, आम्हाला लक्षात आलं. बरं, आता सपोज तुम्हाला एखादा नंबर प्रिंट करायचा आहे, तर मला कोण सांगेल काय काय लिहावं लागेल. सरांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय काल. बरं, मला सर ते सांग. डबल कोटेशन. ठीक आहे, बरं बेटा, मी जर डबल कोटेशन नाही दिलं तर काय होईल, काय नाही प्रिंट. सपोज मी जर 23, दिलं तर होईल, जर नाही दिलं तर मग होईल. हे बघा, आता मी 23 प्रिंट करतोय डबल कोटेशन मध्ये. आउटपुट काय येईल मला सांगायचं. 23 ची. ओके, रन करून बघूयात आपण. ठीक आहे, आलंय 23. हो. ठीक आहे, बरं, मी डबल कोट्स नाही दिलेत तर आउटपुट येईल का. हो. 23 केलं, आउटपुट येईल. 23 ची. ओके, 23 येईल, चेक करूयात आपण. ओके, 23. बरं, मला एक सांगा, आपण जर प्रिंट 23 प्लस 23 केले,
याचा आउटपुट ऍडिशन होऊन येईल की ऍज इट इज येईल? ऍडिशन. ठीक आहे, याची ऍडिशन होऊन येईल. जर आपल्याला मी जर असं तुम्हाला काहीतरी इनपुट दिलंय, प्रिंट डबल इन्व्हर्टेड मध्ये 23 प्लस 23, याचा आउटपुट काय येईल? कोण सांगेल मला? जसं तसंच येईल. ओके, करेक्ट. म्हणजे तुमची हा डाऊट क्लिअर आहे, तुम्हाला या गोष्टी क्लिअर आहे, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आहे. बरं, आता आपण बघूयात कमेंट्स काय असतात, प्रोग्राम मध्ये कमेंट्स काय असतात. बरं, ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला क्लिअर आहे. ठीक आहे, आता आपण बघणार कमेंट्स काय असतात. सपोज माझा प्रोग्राम आहे प्रिंट हॅलो वर्ल्ड. प्रिंट हॅलो वर्ल्ड आहे. बरं, हे तुमचं जर मी रन केलं तर काय येणार आउटपुट? हॅलो वर्ल्ड येणार, बरोबर. ठीक. बरं, मला सपोज इथे काहीतरी कमेंट लावायची, म्हणजे तुम्हाला हे बघा, तुम्ही जर सपोज आज कोड लिहिलाय आणि 10 वर्षानंतर तो कोड बघितलाय, तर तुमच्या लक्षात राहील का या कोडचं नेमकं एक्झॅक्ट मिनिंग काय? एखाद्या वेळेस तुम्ही एखादा खूप मोठा कोड लिहिलेला आहे, खूप मोठा कोड लिहिलेला आहे, खूप मोठा कोड आहे, आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक छोटासा जर तुम्हाला बघायचं असेल की बाबा मी इथे यासाठी हा यूज केलेला आहे, तर तुमच्या लक्षात राहील का तो कोड? नाही राहणार, नाही राहणार. नाही. बरोबर, त्यासाठी आपण यूज करतो कमेंट्सचा यूज करतो. तर कमेंट्सचा बघा, कमेंट्स आपण हॅशने देतो. ठीक आहे, मग आता सपोज वरची लाईन आहे, आपल्याला सांगायचं दिस इज ए कमेंट, धिस इज ए कमेंट. बरं, आता मला सांगा ही जी कमेंट आहे ही तुमच्या आउटपुट मध्ये येईल का? नाही. नाही येणार, नाही येणार. का नाही येणार? आपल्याला फक्त बघायचंय आपण हा कोड कशासाठी यूज केलेला आहे, त्यासाठी आपण कमेंट आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण लिहिणार. आपण हा कोड रन केला, तर याचा सुद्धा हॅलो वर्ल्डचा आउटपुट आलाय. म्हणजे हा जो कॅरेक्टर आहे, हे जे हॅश म्हणून कॅरेक्टर आहे, हे तुमचं यूज होतं कमेंटसाठी. लक्षात आलं? हो. येस सर. ओके, आता नेक्स्ट, आता आपण काय बघणार? आता आपण बघणार मल्टीलाईन कमेंट्स कशा आपण प्रिंट करणार. मल्टीलाईन, आता सपोज हे झालं एका लाईनसाठी. सर एका लाईनसाठी मी एक लाईन कमेंट लिहिली, त्यासाठी ते कमेंट हे झालं. ठीक आहे, बरं. सर आपल्याला मल्टीलाईन कमेंट जर करायची असतील तर कसं? आता बघा, सपोज दिस इज ए लाईन ऑफ कोड, देन इट इज ए कोड ऑफ ॲडिशन. ठीक आहे, बरं. आता 2 लाईन येतात. ठीक आहे, या दोनही लाईनला आपण हे करू शकतो, हॅश घेऊन आपण काय करू शकतो, कमेंट मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, बट आज तिथं जर अजून एक लाईन असेल, समथिंग ए बी सी डी समथिंग समथिंग, ठीक आहे, अशी लाईन, तर आपल्याला काय करायचंय, मल्टी लाईन कोडची कन्सेप्ट बघायची. तर आपण काय करणार बघा, तुमच्या कीबोर्डमध्ये काय करणार, टोटल कन्सेप्ट आपण असं हे करणार सिलेक्ट, आणि कंट्रोल प्लस स्लॅश 2 की प्रेस करणार, तुमच्या टोटल कमेंट्स होणार. कंट्रोल प्लस स्लॅश हा तुमचा शॉर्टकट आहे, तुम्हाला इथे सांगतो मी परत. कंट्रोल CTRL, कंट्रोल प्लस स्लॅश. तर हे आपण शॉर्टकट यूज करून आपण कमेंट करू शकतो. ठीक आहे, बरं. तुमच्याकडे सध्या मोबाईल आहे, तर मोबाईल असल्यामुळे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा हॅशचा यूज करू शकता, नो प्रॉब्लेम. तुम्ही कमेंटसाठी याचा यूज करू शकता. जर मल्टिपल लाईन्स ऑफ कोड असेल, मल्टिपल लाईन्स ऑफ कमेंट्स असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही शॉर्टकट यूज करू शकता. पूर्ण कंटेंट तुम्ही सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश यूज करायचा. इज दॅट क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, आता नेक्स्ट. येस सर. ठीक, बरं. मला एक सांगा, आता जर आपल्याला हॅलो एका लाईन वरती घ्यायचं आणि वर्ल्ड एका लाईन वरती घ्यायचं, तर आपण काय करणार? कोण सांगेल? सपोज इथे घेतलंय मी हॅलो
हॅलो, ठीक आहे. आणि मला वर्ल्ड पण नेक्स्ट लाईनवरती घ्यायचं आहे, पण नेक्स्ट लाईनवरती घेत असताना मी कॉमा पण यूज नाही करायचा आहे, मला कॉमा पण यूज नाही करायचा आहे, आणि विदाऊट कॉमा यूज करून मला सेकंड लाईनवरती घ्यायचं आहे. तर मी काय करणार, तर याचसाठी एक एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर असतं. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर हे बघा असलं असतं, दिसतंय का? बॅकवर्ड स्लॅश यन आणि समोर लिहिणार मी वर्ल्ड. दिसतंय काय? दिसलंय बरोबर? दिसलंय का? बॅकवर्ड स्लॅश यन दिसलंय? तर या बॅकवर्ड सिक्वेन्स कॅरेक्टरचा असा मिनिंग असतो की याच्यानंतर जे काही तुम्ही लिहाल ते नेक्स्ट लाईनवरती प्रिंट होईल, म्हणजे न्यू लाईनवरती प्रिंट होईल. आपण चेक करू, रन करून बघू. बघा, हे बघा इथे हॅलो प्रिंट झालं नाही, खालच्या लाईनवरती वर्ल्ड प्रिंट झालंय. तर यालाच म्हणतात एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर. एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर, ठीक आहे. आलं लक्षात? लक्षात आलं? Yes, yes. हो, sir. ठीक आहे, बरं. ठीक आहे, मला सांगा आज आपण काय काय शिकलो. मी रिवाईज करतो एकदा, पूर्ण रिवाईज करतो, लक्ष द्या. हे बघा, आज आपण बघितलं की आपण पायथॉन शिकून कुठल्या कुठल्या फील्डमध्ये जाऊ शकतो. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू पायथॉन मध्ये आपण फक्त इनपुट अँड आउटपुट्स बघितले. बाकी व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ऑपरेटर्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघू, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रोग्रामिंग. व्हॉट इज प्रोग्रामिंग? आपण प्रोग्रामिंग बघितलं काय असतं. त्याच्यामध्ये दोन मेजर कंपोनंट्स असतात. दोन मेजर कंपोनंट्समध्ये आपण बघितलंय मशीन असतं आणि कोड असतं. मशीन म्हणजे काय? मशीन म्हणजे लॅपटॉप किंवा तुमचं कम्प्युटर, ठीक आहे सर. त्याच्यानंतर बघितलं कोड. आपण कोड काय करणार? आपण कोड कुठल्या तरी लँग्वेजमध्ये लिहिणार, म्हणजे पायथॉन वगैरे वगैरे एक्सेट्रा कुठल्या तरी लँग्वेजमध्ये लिहिणार. तर तो कोड आपण कंपायलरकडे पाठवणार. कंपायलर तो सेट्स ऑफ कोड मशीनकडे पाठवणार. त्याचं मशीन इन द फॉर्म ऑफ मशीन लेवल, म्हणजे लो लेवल लँग्वेजमध्ये कन्व्हर्जन करून कुठे पाठवणार? मशीनकडे पाठवणार, म्हणजे इन दी फॉर्म ऑफ झिरोज अँड वन्सच्या फॉर्ममध्ये पाठवणार. ठीक आहे सर, इथपर्यंत क्लिअर. बरं, कम्प्युटरला मराठी हिंदी सारख्या लँग्वेजेस कळत नाही सर. ओके, तर त्यासाठीच या प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा शोध लागलेला आहे, ठीक आहे. बरं, इथपर्यंत क्लिअर आहे सर. नंतर आपण बघितलं व्हॉट इज पायथॉन. पायथॉन काय असते सर? ठीक आहे सर, पायथॉन ही एक लँग्वेज आहे. ही सर्वात इझी आहे, सिम्पल आहे, इझी टू अंडरस्टँड आहे, ठीक आहे. फ्री आहे, ओपन सोर्स आहे, त्यात ते बघितलं. त्याच्यानंतर एक हाय लेवल लँग्वेज आहे. इथं ही डेव्हलप कधी झाली आहे, कोणी कोणी डेव्हलप केली आहे, त्याचं नाव पण बघितलंय, गायडो वॅन रोझम म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं आपला फर्स्ट प्रोग्राम. त्याच्यानंतर बघितलं आपण हॅलो वर्ल्ड कसं प्रिंट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं कमेंट्स वगैरे कशा प्रिंट करायच्या. त्याच्यानंतर सिंगल लाईनवरती कोड आपल्याला मल्टिपल लाईन्स प्रिंट करायचे असेल तर त्या प्रिंट कशा करायच्या आपण ते बघितलंय. त्याच्यानंतर आपण बघितलंय पायथॉन कॅरेक्टर सेट बघितलेत, A to Z वाले लेटर्स, देन डिजिट्स बघितलेत 0 to 9, देन स्पेशल सिम्बल्स बघितलेत, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन एक्सेट्रा. देन आपण बघितलेत व्हाईट स्पेसेस, म्हणजे ब्लँक स्पेसेस वगैरे आपण यूज करू शकतो इथे, ठीक आहे. बरं, हे आपण बघितलं. याच्यानंतर नंबर्स वगैरे कसे प्रिंट करायचे आहेत, ठीक आहे. जर मल्टिपल लाईन्स ऑफ कोड आहे, ठीक आहे, आपल्याला एका लाईनवरती आपण खूप मोठा कोड लिहिला आहे, आपल्याला काही लाईन्स नेक्स्ट लाईनवरती पाहिजेत, तर त्यासाठी एस्केप सिक्वेन्स कॅरेक्टर काय असतात ते पण आपण बघितलंय. बॅकवर्ड स्लॅश यांनी आपण यूज करतो, ठीक आहे, हे पण आपण बघितलं, ठीक आहे सर. याच्यानंतर आपण काय बघितलंय? याच्यानंतर आपण बघितलंय मल्टी लाईन कमेंटसाठी पण बघितलंय, ठीक आहे. त्याच्यानंतर कमेंट्स लिहायचे असेल तर कशा लिहायच्या काय वगैरे हे पण सुद्धा आपण बघितलं, ठीक आहे. याच्यानंतर येतो आपला पार्ट व्हेरिएबल्सचा. काय येतं? व्हेरिएबल्स.